नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमित घोडके, आनंद ॲग्रो केअर प्रतिनिधी. आनंद क्रॉप गुरुच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, कुठल्याही सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपण हे लागवड करत असतो. त्यातून चांगलं उत्पन्नाची अपेक्षा ठेवूनच आपण ही लागवड करतो. परंतु या गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट मिस करतो, ती म्हणजे काय असतं, त्याचं योग्य आणि संतुलित खत व्यवस्थापन. त्या विषयावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण खतं तर अनेक प्रकारचे आपल्या पिकांना देतो, परंतु कोणत्या पिकांना कोणत्या पिकांची गरज आहे, खतांची गरज आहे, याच्यावर लक्ष देणं अतिशय जास्त गरजेचं असतं. त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे जैविक खतांची ओळख व फायदे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्या पिकांना कोणत्या प्रकारची खतं लागतात हे जाणून घेणं अतिशय जास्त गरजेचं असतं. आपण जर पिकाला बघितलं तर कुठलंही एक जनरल तुमचं पीक असेल तर त्याला 100% जे अन्नद्रव्य असतात, तर आपल्याला माहितीच आहे की कोणकोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य आपण पिकाला देतो. जे सगळे नॅचरल अन्नद्रव्य असतात, जसं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असेल, त्या व्यतिरिक्त आपले जे 17 अन्नद्रव्य ते असतात. तर परंतु यामध्ये आपण जे पिकाला अन्नद्रव्य देतो त्यामध्ये खतं 3 विभागामध्ये विभागली गेलेली आहेत. त्यामध्ये येतात आपले रासायनिक खतं असतील, जैविक खतं असतील आणि सेंद्रिय खतं असतील. या तिघांचा समावेश होतो. तर या तिन्हींचं जर आपण संतुलित व्यवस्थापन केलं, योग्य प्रमाणात या तिन्हींचा पुरवठा केला, तर आपण नक्कीच त्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारे आणि जास्त उत्पन्न घेऊ शकतो. परंतु बरेच शेतकरी मित्र काय करतात की त्यामध्ये जैविक खतांचा वापर करत नाही, सेंद्रिय खतांचा वापर करतात किंवा काही शेतकरी मित्र रासायनिक खतांचा जास्त वापर करतात. तुम्ही जर ही गोष्ट करत असाल तर नक्कीच तुम्हाला उत्पन्न कमी मिळणार आहे. सोबतच तुमची जी माती आहे, तुमची माती खराब होत जाणार आहे, मातीमध्ये घट्टपणा येणार आहे आणि दिवसेंदिवस त्याच्या समस्या वाढत जाणार आहेत आणि हळूहळू एक दिवस तुमची माती नापीक होणार, वेळ लागणार नाही. यासाठीच तुम्हाला या खतांचा विचार करणं गरजेचं आहे. अन्नद्रव्यांची किती प्रमाणात लागतात. आपण स्टार्टिंगला जर बघितलं तर आपल्याला लागतं जे ते रासायनिक खतं असतात, जे की 10-26 असेल, डीएपी असेल, म्हणजे आपण त्याच्यामध्ये 12-32-16 असेल, ही जी खतं आहेत आपण ती देतो, तर किती प्रमाणात लागतात ते त्याचा योग्य विचार करणं अतिशय गरजेचं असतं. तर याचं जे प्रमाण आहे ते 30% खतं आपल्या पिकांना लागतात. पुढे दुसऱ्या नंबरवर येतात ते सेंद्रिय खतं असतात. यांचं जे प्रमाण आहे ते आपल्या पिकांसाठी 50% या खतांचा गरज असते. तर याचं जर आपण बघितलं, 30% रासायनिक खतं येतात, 50% मध्ये सेंद्रिय खतं येतात. तर रासायनिक खतांमध्ये मी सांगितलं तुम्हाला, युरिया असेल, डीएपी असेल किंवा आपण वॉटर सोल्युबलचे वेगवेगळ्या बेड देतो, ही सगळी खतं रासायनिक खतांमध्ये येणार आहेत. सेंद्रिय खतांमध्ये कुठली खतं येणार आहेत? बरेच शेतकरी मित्र कन्फ्युज असतात सेंद्रिय खतं आणि जैविक खतांमध्ये. त्यांना असं वाटतं की दोन्ही खतं वेगळे एकच आहेत काही, परंतु ही दोन्ही खतं वेगवेगळी आहेत. सेंद्रिय खतांमध्ये जर बघितलं आपण तर तुमचं शेणखत असेल, कोंबड खत असेल, लेंडी खत असेल, हिरवळीची खत असतील, जसं आपण ताक, त्यांच्या वगैरे लावून ते जमिनीत फुलोरा अवस्थेमध्ये गाडतो, तर ही खतं येतात आपली सेंद्रिय खतांमध्ये. बोनमील असेल, सिटी वेस्ट असेल, अशा प्रकारचे किंवा मार्केटमध्ये कंपोस्ट फर्टिलायझर भेटतात, गांडूळ खत असेल, यांचा समावेश होतो सेंद्रिय खतांमध्ये आणि यांची गरज असते पिकांना आपल्या 50%. तर 50% प्रमाणात ही खतं आपण दिली पाहिजे असं. बऱ्याच ठिकाणी आपण जे शिफारसी खतांच्या मात्रा असतो बघत असतो किंवा विद्यापीठांनी सुद्धा जी शिफारस केलेली असते त्याच्यात सांगितलेलं असतं की चांगलं कुजलेलं शेणखत टाका आणि त्यानंतर ते रेकमेंडेशन देतात की तुम्हाला रासायनिक खतांची किंवा नंतर स्फुरद पालाशांची मात्रा किती टाकायची. त्यामुळे या खतावरही लक्ष देणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. आणि जो पार्ट इग्नोर होतो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तो म्हणजे आहे हा सगळ्यात महत्वाचा आपला जैविक खते. यांची जी गरज असते पिकाला 20%च गरज असते, परंतु काम अतिशय महत्वाचं असतं. तुमचे जे हे 30% असतील किंवा हे 50% असतील, या खतांचा फायदा पुरेपूर घ्यायचा असेल तर तुम्हाला या 20% खतांचा वापर करणं अतिशय जास्त गरजेचं आहे. कारण काय सांगतो तुम्हाला, कारण बघूया आपण. कारण तुम्ही जी रासायनिक खतं देता ती एका विशिष्ट फॉर्म मध्ये अवेलेबल असतात, जमिनीमध्ये पडतात. मुळांची कक्षा ही समजा आता तुमचं पीक आहे, तर या कक्षेमध्ये तुमची मुळं येतात. पूर्ण जमिनीमध्ये या ठिकाणी तुमची खतं पडलेली असणार आहेत. ही या ठिकाणी जी रासायनिक खतं पडलेली ही जोपर्यंत तुमच्या रूट झोन मध्ये, सॉइल मॉइश्चर मध्ये जात नाही, तर तोपर्यंत ती त्या पिकांना अवेलेबल होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? जैविक खतांचा वापर करणं गरजेचं. जैविक खतं म्हणजे काय ही गोष्ट आपण समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की त्यांची गरज काय. जैविक खते म्हणजे जीवाणू, बुरशी किंवा शैवाल यांसारखे जिवंत सूक्ष्मजीव, असे सूक्ष्मजीव जे जिवंत असतात, ज्यामध्ये जीवाणू येतात, बुरशी येतात किंवा शैवाल येतात असलेले पदार्थ, जे बियाणे, वनस्पती, पृष्ठभाग किंवा मातीवर किंवा फवारणीसाठी आपण वापरतो, जमिनीत टाकतो, यांचा वापर केल्यामुळे काय होतं, जे पोषक घटक आहेत, जे न्यूट्रिएंट्स आहेत, 17 अन्नद्रव्ये जे म्हणतो आपण, त्यांचं जे अपटेक आहे ते पिकांना वाढतं, उपलब्ध मिळतात आणि त्यांच्या वाढीस चालना मिळते. असे खतं म्हणजे आपली जैविक खतं असतात. तर यांचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. तर यामध्ये कुठले कुठले येतात? वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आपण बघत असतो, जे की मातीमध्ये उपलब्ध असतात, जे काय करतात आपल्या पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतात.
त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतील, बुरशी असतील, या सुद्धा काम करतात किंवा शेवाळ असतात. हे जमिनीत असणं गरजेचं असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत ती आपण दिलेली रासायनिक खतं सॉइल मॉइश्चर मध्ये येणार नाही, रूट झोन मध्ये येणार नाही, तोपर्यंत त्या पिकांना अपटेक होत नाही. ही खतं अभिद्रव्य स्वरूपात जमिनीत आपले फिक्स होत राहतात. म्हणूनच आपल्या जमिनी ज्या घट्ट होत चाललेल्या आहेत किंवा जमिनीमध्ये कडकपणा येत चाललेला, त्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त रासायनिक खतं तुम्ही वापरली आणि त्या ठिकाणी जैविक खतं नसतील तर तुम्हाला या समस्या बघायला मिळतील. यासाठी तुम्हाला अतिशय योग्य प्रमाणामध्ये त्याचा वापर करणं गरजेचं आहे. तो तुम्ही फवारणीच्या माध्यमातून करू शकता किंवा जमिनीतून करू शकता. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही जैविक खतांचा अवलंब करा तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर पुढचा जो मुद्दा आहे आपला तो आपण बघतोय. तर पुढच्या मुद्द्यामध्ये जैविक खतांचे फायदे काय, त्याच्यामुळे का वापरली पाहिजे. पहिली गोष्ट आपण जर बघितली तर जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये आपण विचार केला जमिनीची सुपीकता का वाढते, कारण आपण दिलेली जी खतं येतं, अन्नद्रव्य येतं, ते आपल्या पिकाला उपलब्ध होतात. ऑर्गॅनिक मॅटर जो आपण टाकलेला आहे किंवा जी सेंद्रिय खतं टाकलेली ते डिकम्पोज होण्यास मदत होते. हे डिकम्पोज झाल्यानंतर तुमच्या जमिनीत चांगल्या प्रकारचा ह्युमस तयार होतो आणि हा ह्युमसच तुमच्या मातीला सुपीक बनवतो. त्यासाठी आपली जी जैविक खतं आहेत त्यांचा फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मातीची संरचना सुधारते. ऑर्गॅनिक मॅटरचं साहजिक आहे, डिकम्पोजिशन चांगल्या प्रकारे झाल्यानंतर तिथं हवा म्हणजे वापसा कंडिशन येणार आहे, मातीमध्ये सगळे जीवन वाढणार आहे. त्याच्यामुळे काय होणार, तुमच्या मातीची संरचना सुधारते आणि यामुळेच तुमची पाण्याची जी जलधारण क्षमता आहे ती वाढते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी म्हणतो आपण, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवलं जातं चांगल्या प्रमाणामध्ये आणि ते पिकाला उपलब्ध होतं, ज्यामुळे तुमच्या पिकामध्ये चांगलं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो आहे उत्पन्नाची गुणवत्ता सुधारते. साधारणतः एक साधी गोष्ट आपण बघायला बघतो की जमिनीतून जर खतांचं अन्नद्रव्यांचं अपटेक जर पिकाला चांगल्या प्रकारे झालं तर नक्कीच त्या ठिकाणी उत्पन्न चांगलं मिळेल. कारण मुळी म्हणजे झाडाचं तोंड आहे. तोंडावाट्याने जर आपलं अन्नद्रव्यांचं अपटेक म्हणजे अन्न आपलं चालू असेल, ग्रहण करणं चालू असेल तर नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. परंतु त्याच ठिकाणी आपण काय करतो, बऱ्या प्रमाणात फवारणीकडे लक्ष देतो परंतु जमिनीकडे लक्ष देत नाही. यासाठी तुम्हाला या गोष्टींचा विचार करणं अतिशय जास्त गरजेचं असतं आणि त्यासोबतच रासायनिक खतांचा जो खर्च आहे तो सुद्धा कमी होतो. ज्या ठिकाणी आपण 2-2, 4-4 बॅग खतांच्या टाकतो त्या ठिकाणी आपण ती मात्रा जी आहे किंवा त्याची जी क्वांटिटी आहे ती अर्धी करू शकतो. तेवढ्या खतांमध्ये जेवढे चांगले सुंदर रिझल्ट आता मिळतात त्याच्यापेक्षा दुप्पट रिझल्ट तुम्हाला जैविक खतांचा वापर केल्यानंतर मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जैविक खतांचा वापर करणे व त्याचे फायदे समजून घेणे अतिशय जास्त गरजेचं येतं. तर ते तुम्ही केलं पाहिजे. आता या जैविक खतांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची जैविक खतं असतात, आता मार्केटमध्ये जर आपण बघितलं किंवा आपल्या शेतीमध्ये ऍग्रिकल्चरमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जैविक खतं येतात, ज्यांचा वेगवेगळा रोल आहे. तो पण सुद्धा आपण समजून घेऊया थोडक्यामध्ये. पहिले येतात नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया, म्हणजे आपले नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू. जसं आपण द्विदलवर्गीय धान्य जी कडधान्य आपले असं पिकं असतात त्यामध्ये बघतो की रायझोबियमच्या गाठी असतात. रायझोबियम काय करतात, तर हवेतील नत्र जो येतो जमिनीमध्ये फिक्स करून देतात आणि त्या पिकांना उपलब्ध करून देतात फ्रीमध्ये. तर तेच येतं आपले नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात. रायझोबियम असेल, अझोटोबॅक्टर असेल, एझोस्पिरिलम असेल, ऍसिटोबॅक्टर असेल, ज्यांचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. दुसरं जे येतं तुमचं फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, म्हणजे फॉस्फरस हा सगळ्यात अभिद्रव्य स्वरूपात असणारा घटक आहे. जो आपण 50 किलो टाकला तर त्याच्यातला एक 7 ते 8 किलो आपल्या पिकाला उपलब्ध होतो. बाकीचा फॉस्फरस जो आहे तो जमिनीमध्ये फिक्स होऊन जातो आणि हा फिक्स झालेला फॉस्फरस आपल्या पिकांना मिळत नाही. त्यामुळे आपला खर्च खूप वाढतो. फॉस्फरस अतिशय गरजेचं अन्नद्रव्य ते उपलब्ध करून देण्याचं जे काम करतं ते म्हणजे आपल्या फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. त्यासोबतच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. पोटॅश जर बघितलं आपलं जनरली आपल्या साईज असेल, फुगवण असेल, फळांची असेल, कुठलंही उत्पन्न असेल तर ते चांगल्या प्रमाणात घेण्यासाठी आपल्याला पोटॅशची जास्त प्रमाणात आवश्यकता असते आणि तो उपलब्ध करून देण्याचं काम या पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया करत असतात. तर त्याचा सुद्धा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे. तसंच आपले जे दुय्यम अन्नद्रव्य असतात, सल्फर असेल किंवा झिंक, मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये बघितलं झिंक असेल, तर यांसाठी सुद्धा बॅक्टेरिया आहेत. त्या सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतात. त्यांचा सुद्धा वापर करणं तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं असतं. जर तुमच्या जमिनीचा पीएच खूप वाढलेला असेल त्या ठिकाणी तुमच्या जे सल्फर सारखे अन्नद्रव्य येतात किंवा झिंक सारखे अन्नद्रव्य हे उपलब्ध होत नाही, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जैविक खतांचा वापर करणं गरजेचं असतं. ज्यामुळे तिथे चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पन्न घेऊ शकता आणि खतांचा अपटेक सुद्धा चांगला होतो. तर ते आहेत आपले सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया असेल, त्यासोबतच झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा असतात. याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर सगळ्यांनाच माहिती असणारं, परिचित असणारं म्हणजे आपलं मायक्रोरायझा. हे सुद्धा एक प्रकारची बुरशी आहे. हे सगळे बघितले आपण, हे सगळे बॅक्टेरियामध्ये येतात, जीवाणू येतात. परंतु मायक्रोरायझा ही बुरशी आहे जी काय करते की वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे फॉस्फरस सारखे अन्नद्रव्य आपल्या पिकांना उपलब्ध करून देते. पिकांच्या मुळासोबत सहजीवन पद्धतीने कार्य करते आणि पिकांची वाढ करते. पिकांना पाण्याचा असेल, अन्नद्रव्याचा असेल पुरवठा करते आणि एक प्रकारचं संरक्षण सुद्धा देते. तर याचा सुद्धा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे. सोबतच डिकम्पोजिंग बॅक्टेरिया,
जर तुम्ही मकासारखी पिकं घेत असाल किंवा इतर कुठलीही पीक असेल, गहू असेल, आणि त्याचे जे अवशेष आहेत पिकांचे अवशेष हे तुमच्या जमिनीत राहिले असेल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं ऊस असतं, त्याचं पाचट असतं, ते सुद्धा आपण जमिनीमध्ये सोडतो आणि ते तिथे सोडत असाल तर ते कुजणं अतिशय गरजेचं असतं आणि त्याचं डिकम्पोजिशन होणं अतिशय गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला ज्या डिकम्पोजिंग बॅक्टेरिया असतात तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे ज्या सगळ्या बॅक्टेरिया येतात किंवा जे खतांचा वापर करतो आपण, तर त्या खतांमध्ये जैविक खतं येतात, त्यांचा वापर करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकांमध्ये नक्कीच उत्पन्न वाढवू शकता. याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपला आनंद क्रॉप गुरु ऍप डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला पिकांचे वेगवेगळे प्रकारचे जे शेड्यूल आहेत संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनासोबत मिळतील. धन्यवाद.